नजरहटी दुर्घटना घटी असा हा प्रकार घडतो. जर आपण 1 सेकंदासाठी जरी दुधाकडे दुर्लक्ष केलं ना, की मग ते दूध असं गॅसवरून सिंकपर्यंत वाहत जातं आणि मग आपलं काम एक्स्ट्राचं वाढतं. चला ठीक आहे, झालं ते झालं म्हणून आपण साफसफाई लगेचच केली पाहिजे. जर का आपण ते दूध किंवा मग पाणी, चहा काहीही ओतू गेलेलं असलं ना, की आपण तसंच गॅसच्या किंवा शेगडी बर्नरवर राहू दिलं ना, तर मग ते एक्स्ट्रा आपल्याला साफ करायला वेळ जातो आणि मग ते कठीण होतं काढायला. आणि नेहमीच मी असंच करते, की पडलं ना तर लगेच साफ करून घेते. जसं की आपलं सिंक झालं, सिंक पण नेहमीच मी असं ठरवते, की चला भांडे असायलाच नको किचनमध्ये आणि जेव्हाच्या तेव्हा साफ झाले पाहिजे. साफ झाल्यानंतर मी सिंक पण मी नेहमीच जितक्या वेळा भांडे घासणार असेल ना, तितक्या वेळा एक भांडं समजून मी साफ करून घेते. म्हणजे काय होतं, आपलं किचन आणि सिंक दोन्हीही एकदम स्वच्छ क्लीन दिसतं, आपल्याही चांगलं वाटतं.